नमस्कार, एक विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून। आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे। विषय आहे मनोशारीरिक रोग आणि संयुक्त उपचार। सत्व आत्मा शरीरम च त्रयमेतत् त्रिदंडवत लोकस्तिष्ठति संयोगात तत्र सर्वं प्रतिष्ठितम। सत्व आत्मा आणि शरीर हे तीन दंड एकाच लोकामध्ये म्हणजे शरीरात उपस्थित असतात आणि त्याच्यामध्येच या शरीरामध्येच त्याची क्रिया घडत असते। या संस्कृत श्लोकाचा सोपा करून अर्थ सांगायचा तर आजच्या संगणक युगामध्ये मानवी शरीराची तुलना ही आपण संगणकाबरोबर करू शकतो। मानवाचं मन म्हणजे जे आपल्याला दिसत नाही तसंच संगणकाचं सॉफ्टवेअर आणि संगणकाचं जे हार्डवेअर असतं जे दिसतं तसंच मानवाचं शरीर। संगणकातील सॉफ्टवेअरमध्ये जे बदल घडतात किंवा बिघाड घडतात त्याचा परिणाम हार्डवेअरवर होतो, तसंच मनाचे जे विकार असतात किंवा मनामध्ये जे परिणाम घडतात बदल घडतात त्यांचं परिणिती ही शरीरावर होत असते आणि त्यालाच आपण मनोशारीरिक रोग असे म्हणतो। नेमके मनोशारीरिक रोग कोणते आहेत आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धतीने आपण कशी यशस्वीपणे चिकित्सा करू शकतो याविषयी आज आपण कार्यक्रमात पाहणार आहोत। या विषयावर अर्थात आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक केअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील। नमस्कार डॉक्टर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत। नमस्कार। डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत। संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, योग, समूह चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात। वेदिक केअर ग्रुप ऑफ कंपनीजचे ते चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे। इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड, इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड हे त्यापैकीच काही। दर्शक हो, मनोशारीरिक रोग आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे। कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच। प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक। आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे। मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे। आमचे दोन क्रमांक आहेत। पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा। प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा। आजच्या कार्यक्रमाशी निगडीत असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो आणि त्याचं अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षिसं सुद्धा दिली जातात। त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका। दर्शक, तुम्ही म्हणाल मनोशारीरिक रोग म्हणजे नेमकं काय आहे, तर जे शारीरिक रोग ज्यांचे कारण ही मनामध्ये असतात, मनापासून निर्माण होतात, त्याला आपण मानसिक कारण, त्याला आपण मनोशारीरिक रोग म्हणतो। यामध्ये आपण मुख्यतः आज बघणार आहोत निद्रानाश, डोकेदुखी, अर्धशिशी, तणाव प्रेरित हृदयरोग, तणाव प्रेरित मधुमेह, इसेन्शियल हायपरटेन्शन, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, सोरायसिस आणि एक्झिमा। नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। आज एक खूप वेगळा विषय आपण घेऊन आलेलो आहोत। आपण असं म्हणतो ना की आजकाल तणाव हा इतका परवलीचा शब्द झालेला आहे की अगदी लहान मुलांना, म्हणजे छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाणार आहे त्याला पण इतकं टेन्शन असतं आपण म्हणू शकतो। कारण तो म्हणतो की दूध पिणे में टेन्शन आहे, एक्झाम में टेन्शन आहे। तर हा नेमका जो तणाव असतो किंवा ताण असतो त्याचा शरीरावर कसा परिणाम होत असतो? आता तू छान मागच्या वेळी आपण मनाबद्दल पाहिलं की मनाची जडणघडण कशी असते, त्यावेळी आपण ते उदाहरण दिलं तेच तू सांगितलंस परत की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर। तर आता ते एकदम सोपं आहे समजायला की सॉफ्टवेअर जर करप्ट झालं किंवा त्याच्यात जर व्हायरस गेला तर अख्खा प्रोग्रामच रन होणार नाही। त्यामुळे त्या हार्डवेअरचा उपयोग काय आणि काय, म्हणजे तो कॉम्प्युटर असून नसल्यासारखा आहे। म्हणजे थोडक्यात मनाशिवाय शरीर व्यर्थ आहे। म्हणजे ज्या क्षणी आपले विचार थांबतील तर त्या क्षणी या शरीराला काय, शरीर कोमामध्ये जाईल। म्हणजे त्या शरीराला शून्य अर्थ आहे मनाशिवाय। म्हणजे जे काही घडत असतं आपल्यासाठी ते सर्व आपल्या मनामुळे घडत असतं आणि मन आहे म्हणूनच विश्व आहे। तर अध्यात्मशास्त्रात तर चक्क म्हणतात की शरीर हे फक्त मनाचं प्रतिबिंब आहे। म्हणजे शरीरात मन नसून मनात शरीर आहे।
म्हणजे हा कन्सेप्ट खूप सोपा नाहीये समजायला, पण अध्यात्मशास्त्रात ज्यांना खूप रस आहे त्यांना मी रेकीच्या शिबिरामध्ये नेहमी समजावून सांगतो. आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्ही रेकी शिबिर घेणारच आहोत. अच्छा. तर कोणाला इंटरेस्ट असेल तर जरूर कळवावं, कारण त्याच्यात मग हा मनाचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे केला जातो. मग आपल्याला कळतं की मन किती महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला दिसतात की शरीराला रोग होत आहे, त्या अर्ध्यापेक्षा किंवा जवळजवळ असं लोक सायंटिस्ट किंवा डॉक्टर्स हल्ली म्हणू लागलेत की 95% रोगामध्ये काहीतरी मानसिक कारण असतं. म्हणजे कुठेतरी त्याचा मनाशी संबंध आहे. म्हणजे दिसतोय रग शरीरामध्ये, पण त्याचं कारण मध्ये कुठेतरी मनातून सुरू झालेलं आहे. मग आता तू टेन्शन बद्दल बोललीस, तणाव. कधी कधी मागच्या वेळी पण मी म्हणालो होतो, लाईफ इटसेल्फ इज अ डिझीज ऑफ द सोल. म्हणजे आत्म्याचा रोग, किंवा आपण ह्या संसाराला भवरोग असं म्हणतो की संसाराचा रोग लागलाय मनाला. तर तो आपण आल्यापासून जे लहानपण रडायला सुरुवात करतं तिथपासून त्याला टेन्शन यायला सुरुवात होते, आणि तिथूनच रोगांची सुरुवात होते, ताणतणावाची सुरुवात होते. नॉर्मल स्ट्रेस ज्याला म्हणतो त्याची एक आपण थोडीशी हे घेऊया की स्ट्रेस सिस्टम काय असतं. आपल्या शरीरामध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग आहे की ज्याला सीट ऑफ इमोशन्स किंवा भावनांचं केंद्र म्हणतात. तर ह्याच्यातून संपूर्ण हॉर्मोनल सिस्टम आणि नर्वस सिस्टम कंट्रोल केली जाते. तर ह्याच्यामुळे होतं काय की जेव्हा ताणतणाव निर्माण होतो तेव्हा जास्त प्रमाणामध्ये ॲड्रिनल ग्लँडमधनं कॅटेक्युलमाइन्स किंवा स्टिरॉइड्स कॉर्टिकोस्टिरॉइड हॉर्मोन्स हे केले जातात, सिक्रेट केले जातात, आणि त्याच्यामुळे पाहतेच ना सर्व ऑर्गन्सवर परिणाम होतोय खाली. म्हणजे हृदयाची धडधड वाढते, लिव्हरमधनं ग्लायकोजनचं ग्लुकोज होतं, पोटात आपल्याला गोळा येतो, टेन्शन आलं की पोटात गोळा येतो म्हणतो ना आपण, किंवा सगळ्या व्हेसल्स कॉन्स्ट्रिक्ट होतात आपल्या, किंवा श्वासाची गती वाढते. ह्या सगळे म्हणजे आता दिसून येणारे परिणाम आहे. मग सतत जर एखादा माणूस ताणतणावाखाली राहिला तर आपण सहज विचार करू शकतो की हे जे आहे ह्यांची लेवल सतत हाय राहणार आहे, आणि सतत जर या हॉर्मोनची लेवल हाय राहिली तर नक्कीच आपल्याला तणाव प्रेरित हे जे मानसिक कारणांमुळे होणारे शारीरिक रोग आहेत हे सर्व प्रकारचे रोग होणार. हे तर फक्त मी उदाहरणाखाली घेतलेत. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे 95% रोग हे मानसिक कारणामुळे शारीरिक परिणिती झालेले रोग आहेत. म्हणजे निश्चितच आपण असं म्हणू शकतो की एक बकरी आणि तिच्या समोर तिला खायला दिलं आणि समोर लांब वाघ ठेवला तर काय तिच्या मनावर ताण येत असेल, असाच ताण फाईट ऑर फ्लाईट ही जी आपली सिस्टीम आहे ह्यामध्ये सुद्धा येत असतो आणि ह्याचा शरीरावर प्रचंड परिणाम होत असतो. तर आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे, गुणवंत प्रश्न विचारतायत कल्याणवरून. नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार. गुणवंत ठाकरे बोलतो कल्याणवरून. हा पाटील सरांना विचारायचं होतं. हा विचार. लिहिताना त्रास होत आहे, लिहिताना त्रास होत, लिहायला गेल्यानंतर हाताला ट्रेस येत होता, ट्रेमर्स येतात. अच्छा. बरंच औषध वय किती आहे घेतलं गुणवंत आपलं? वर 49. 49 आहे. हा, जवळजवळ 15-16 वर्षापासूनचा त्रास आहे, पण औषधांनी काही फरक पडत नाही असा. बरं. मानसिक ताण येतो का? कप तुम्ही हातात धरता तेव्हा ताण कप येतो थरथरतो? त्यावेळेस एकदम हात असा आखून येतो त्यावेळेस. पाणी पिताना किंवा कप असा बशी आणि कप हातात धरला तर त्रास होतो का? नाही, तसा त्रास नाही होत. बरं, फक्त लिहायला गेलं तरच त्रास होतो? लिहायला गेलं त्रास होतो आणि हात थरथर कापतो त्यावेळेस. आणि तुम्हाला बटन लावताना किंवा काही छोटी कामं करताना सुई धागा ओवताना त्रास होतो? नाही, हात तसा काही थरथरतो? त्रास नाही. फक्त ठीक आहे. लिहायला गेलं, बँकेत सही करायला गेलं, ठीक आहे. कुणासमोर जर पाहत असेल कोणी. धन्यवाद आपल्याला गुणवंतजी, त्रास आम्हाला होतो, प्रश्न ऑफिसमध्ये कळलाय. काम धन्यवाद. करताना. ओके. सर काय सांगा? फार सुंदर मनोशारीरिक अगदी, रोगाचं perfect. उदाहरणच सुरुवातीलाच दिलं, ते मला Perfect. खूप आवडलं. म्हणजे त्यांना मानसिक ताण होतो, त्यांना ते म्हणतात की समोर बँकेत सही करायला गेलो तर कोणी पाहत असेल तर हात अच्छा. थरथर कापायला लागतात. याला रायटर्स क्रॅम्प्स असं म्हणतात, ओके. की लिहिणाऱ्याचा कंपवात. तर ह्याला अनफॉर्च्युनेटली कुठलंही औषध लागू पडत नाही. तर ह्याला आपण नस्य, शिरोधारा आणि अॅक्युपंक्चर ह्याचं कॉम्बिनेशन करून जर ट्रीटमेंट दिली, आणि हे आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे की नाही हे देखील आपण पाहावं. की कधी कधी नसांचा वात असेल की त्याच्यामुळे नसा दाबली तर जात नाहीये एखादी मानेमध्ये,
मानेमध्ये जर नस दाबली जात असेल तर हा त्रास सुरू होतो आणि तिथून मग तो वाढायला लागतो आणि मग तो मनोशारीरिक बनतो. म्हणजे मनातच भीती वाटते एवढी की मी लिहायला गेलो किंवा सही करायला गेलो तर सही जमणार नाही, सही व्यवस्थित येणार नाही. मग ती भीती वाटली का मग ती सही अजूनच खराब होते किंवा अक्षर अजूनच खराब होतं. तर आपल्याला ह्या शिरोधारा, नस्य आणि ॲक्युपंक्चर ह्याची कॉम्बिनेशन केलं तर एक 2-3 महिन्यात तुमचा त्रास पूर्ण जाईल. बरोबर सर, निश्चितच. आणि सर ह्याच्यामध्ये आपण जी मंत्रचिकित्सा असते म्हणजे आपली संयुक्त उपचार पद्धती की जी मनातली भीती आहे त्याच्यासाठी मंत्रचिकित्सा सुद्धा उपयोगी होऊ शकते का? हो, मंत्रचिकित्सा आता मी ओंकाराची साधना किंवा जे मी करायला सांगतो किंवा मागच्या वेळी जर म्हणून दाखवलं होतं आपण नंतर गायत्री मंत्राचं पण हे सांगू तुम्हाला की कसं आपण तो चॅन्ट करायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचा फायदा. निश्चितच आपला पहिलाच प्रश्न अतिशय छान आलेला आहे. आपले दर्शक सुद्धा अतिशय सजग आहेत आणि त्यांना विषय नीट कळलेला आहे, आपल्याला काय विचारायचंय हे ऐकून सुद्धा आणि तो प्रश्न ऐकून फार समाधान झालं. धन्यवाद गुणवंतजी. सर, मला असं विचारायचं की जेव्हा आपण म्हणतो की शारीरिक कारण आहे आणि त्याचं शारीरिक रोग आहे आणि त्याचं मूळ कारण हे मानसिक आहे, तर त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे निद्रानाश, झोपच न येणं, आणि हे कोणत्याही वयात होऊ शकतं. ह्याचं नेमकं आपण विश्लेषण कसं कराल? तर आता ह्याच्यात बरेच झोप न येणं हा कसं असतं की ज्याचं मन एकदम शांत आणि क्लीन असतं की बाबा त्याच्या मनात गिल्ट नसते, तो माणूस सहज झोपू शकतो. पण आपण सतत जर उगाचच विचार करत असू दिवसभर, आपले काही ताणतणाव असतील आपल्या आयुष्यात, जसं कोणाचा जवळच्या माणसाचा मृत्यू आहे, हे स्लाइड जर दाखवली तर कळेल, नोकरी गेली आहे, घटस्फोट झालाय, रजोनिवृत्तीची जेव्हा हार्मोनल प्रॉब्लेम्स निर्माण होतात किंवा झोपेच्या औषधाची डिपेंडन्सी आहे ती पण पटकन, मद्यपानाची सवय असेल तर मद्यपान केलं नाही, उच्च रक्तदाब असेल, कळलं, असे विविध कारणांमुळे निद्रानाश होतो. मग लक्षणं काय दिसतात? खूप अस्वस्थता होते, चिडचिड होते, मग दिवसा आपल्याला बरं वाटत नाही, झोप येतं, निरुत्साह वाटतो, थकवा वाटतो, सतत कामामध्ये चुका होतात. तर ह्यावेळी आपल्याला कारण शोधून काढावं लागतं. म्हणजे नेमकं निद्रानाशाचं कारण काय? निद्रानाश इतका कॉमन झालाय आजकाल, इतका कॉमन, अगदी लहान लहान मुलांमध्ये सुद्धा 2-2 वाजेपर्यंत ती झोपत नाहीत, 3-3 वाजेपर्यंत ते व्हॉट्सअप करत बसतात किंवा इंटरनेटवर बसतात आणि त्याच्यानंतर मग सकाळी लवकर उठत नाहीत, पहाटे पहाटे कधीतरी झोप लागते आणि मग त्याच्यामुळे ती सवयच होऊन जाते. मग अंथरुणावर म्हणजे ती सवयीचा पण एक भाग होतो, बायोलॉजिकल क्लॉक तुमचं. म्हणजे अगदी हल्ली तर सर लहान मुलं 10 वाजता न झोपता 12 किंवा 1 हे त्यांचं नॉर्मल टायमिंग झालेलं आहे झोपण्याचं. म्हणजे आणि अतिशय चिंताजनक बाब आहे, कारण आपलं जे सर्केडियन रिदम असतं हे पूर्णपणे बिघडल्याचंच हे लक्षण आहे ना सर. सर्वात चांगली झोप 10 ते 4 मध्ये लागते. तर ती जर तुम्ही 10चा टाइम अवॉइड केला, पुढे ढकलला, 11, 12 केलं किंवा मग तो पुढे जाते. मग 12 पासून मग मुंबईकर 12 ते 8 झोपतात किंवा 1 ते 7 अशी अपुरी झोप. तर त्याच्यामुळे एक झोपेची सायकल बदलते, त्यामुळे देखील हा एक त्रास होऊ शकतो. तर याला झोपेच्या गोळ्या हे काही औषध नव्हे, कारण झोपेच्या गोळ्यात तेवढ्यापुरते विचार बंद करून टाकतात आणि मेंदूचं काम कमी करतात किंवा थांबवतात आणि त्यामुळे असं वाटतं की आपल्याला झोप आली आहे, पण ती सकाळी उठल्यावर त्याचे साईड इफेक्ट्स होतात, डोकं दुखतं किंवा दिवसभर पुन्हा झोप येत राहते, त्याचा जास्त परिणाम होऊन तर असे त्रास किंवा मेमरी खूप वर्षानुवर्ष घेतलं तर मेमरी लॉस होऊ शकतो, कन्फ्युजन होऊ शकतं आपल्या विचारांमध्ये. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याला आपण संयुक्त उपचार पद्धती चांगली ट्रीटमेंट आहे त्याला. आपल्याला शहाजी प्रश्न विचारतायत साताऱ्यावरून. नमस्कार शहाजी, बोला. मला हा बोला ना सर, मला कामाचं टेन्शन येतं आणि झोप येत नाही व्यवस्थित. ठीक आहे, कामाचं भरपूर टेन्शन येतं आणि झोप कमी लागते. बरं ठेवून द्या. अनिद्रा किंवा कामाचा ताण येऊन, कुठच्याही गोष्टीचा ताण येऊन निद्रानाश होणं हे निश्चितच मनोशारीरिक रोग आहे आणि ह्याच्यावर संयुक्त उपचार कोणकोणते आहेत त्याची आपण पुन्हा सविस्तर माहिती घेऊया. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची आणि विश्रांतीनंतर तणावामुळे होणारा हृदयरोग, तणावामुळे होणारे मधुमेह आणि तणावामुळे होणारे हाय ब्लड प्रेशर याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती.
हिवाळा म्हणजेच हेमंत ऋतू हा विसर्ग काळातला ऋतू ज्याच्यामध्ये नैसर्गिक शारीरिक बल हे वाढलेलं असतं आणि त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या काळामध्ये जर आपण व्यायाम केला तर निश्चितच आरोग्य आणि मनाचं आणि शरीराचं आरोग्य सुधारण्यात नक्की मदत होते. सर, आपल्याला विश्रांतीपूर्वी जो प्रश्न आलेला त्याचं थोडक्यात काय उत्तर द्याल? निद्रा नाशावरनं मला एक गाणं आठवतं. आपलं मी मगाशी म्हटलं की आपलं मन जेव्हा एकदम शांत असतं तेव्हा आपल्याला पटकन झोप लागते. ते एक छान भजन आहे. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए. त्यामुळे मन जर शांत आणि स्वच्छ असेल तर आपल्याला नक्की छान झोप लागेल. आणि तुमच्या आवाजात पण इतका सुंदर बदल झालाय तो, म्हणजे त्या रागांचा परिणाम आपल्या शरीरावरच नाही मनावर होतो. लगेच तुमच्या आवाजामध्ये जो इतका शांत भाव आला तो सुद्धा इतका म्हणजे निद्रानाश असेल तर त्या भावानेच निद्रा सुंदर येण्यात अतिशय उपयोगी पडेल असं मला वाटतं. तो आपला राग दरबारी राग दरबारी म्हणलं ते आहे. त्यातल्या जे काही खास आहे आलाप आहे तो आलाप जरी ऐकला तरी बराचसा निद्रानाश कमी होईल. आणि संयुक्त उपचारातील मला वाटतं महत्वाची चिकित्सा संगीतोपचार सुद्धा आहे. नक्कीच. तर मला असं वाटतं त्यांना कामाचं टेन्शन काय येतं, त्यांना अँझायटी न्यूरोसिस नावाचा रोग आहे का आपल्याला शोधावं लागेल. त्यांचं समुपदेशन थोडंसं करावं लागेल. आणि निद्रानाशासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आपण करू शकतो. त्यामध्ये संगीतोपचार झालं, शिरोधारा नावाची ट्रीटमेंट आहे पंचकर्मामध्ये की ज्याच्यामध्ये खास औषधी तेलं डोक्यात थेंब थेंब सोडतात आणि त्याच्यामुळे मनातील विचार शांत होऊन झोप लागायला मदत होते. तर ते आहे. त्याच्यानंतर रेकी आहे, मंत्रचिकित्सा, या सर्वांनी त्यांचं टेन्शन निश्चितच कमी होऊ शकेल आणि समुपदेशन आपण त्यांना करू आणि ते पूर्णपणे बरे होतील असं वाटतं. सर, आपल्याला योगेश प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार योगेशजी, बोला. हॅलो. हा, बोला. डॉक्टरांशी बोलायचे जरा. माझा भाचा आहे तर त्याला हे केलंय काय मनोरुग्णच येतो, म्हणजे शिझोफ्रेनिया झालाय म्हणून सांगितलं. 1 वर्षभर औषधं घेतोय, झोप येत नाही, हातापायात असे शॉक बसल्यासारखे गरम गरम होत आहेत आणि हे होत आहे काय डोक्यात आणि कानात सारखे आवाज येतात, तू वेडा आहे, तू हे काय शिव्या देतात, तू मर, असं काय काय आवाज येतात त्याला आणि झोप येत नाही. अस्वस्थ सारखं त्याचं कुठे असं चित्त लागतच नाही. 10 मिनिटं सुद्धा असं एका जागी असं बसू शकत नाही, काही कॉन्सन्ट्रेशन होत नाही त्याचं. ठीक आहे, मला तुमचा प्रश्न समजला. आपण फोन ठेवू शकता. मला वाटतं मागच्या वेळी अगदी डिटेल्समध्ये स्किझोफ्रेनिया बरोबर किंवा दुभंगलेलं व्यक्तिमत्व ह्याबद्दल आपण बोललो होतो की ज्याच्यामध्ये आपल्याला डिल्युजन्स किंवा हॅल्युसिनेशन्स किंवा भास, तऱ्हेतऱ्हेचे भ्रम आणि भास निर्माण होतात. त्यामुळे आवाज ऐकू येणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी होतात. तर ह्याच्यामध्ये ह्याची ट्रीटमेंट ही कॉम्प्लेक्स आहे. जर ॲलोपॅथी ट्रीटमेंट घ्यायला गेलं तर तुम्ही वर्षानुवर्ष जवळजवळ कधी कधी आयुष्यभर घ्यावी लागेल आणि तुम्ही पूर्णपणे बरे नाही होऊ शकत असं. पण जर संयुक्त उपचार पद्धती जर आपण करायचं म्हणजे ॲलोपॅथी बरोबरच आपण संयुक्त उपचार पद्धती केली तर त्याच्यामध्ये आपण साधारण 1 ते 3 वर्षामध्ये ॲव्हरेज पेशंटची ही जी औषधं आहेत ॲलोपॅथीची ती कमी करू शकतो किंवा खूपच कमी किंवा नाहीशी पण बंद पण करू शकतो. आणि बऱ्याच जणांची उद्ध्वस्त होणारी आयुष्य आपण मार्गी लावलेले. तर मला असं वाटतं की त्यांनी संयुक्त उपचारामध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आम्ही देतो, रेकी देतो, ॲक्युपंक्चर देतो, शिरोधारा देतो. तर ही कॉम्बिनेशन ट्राय करून काही वर्ष ट्रीटमेंट जर घेतली तर निश्चित त्यांना फायदा होईल. सर, आणि मानसिक कारणांमुळे होणारे शारीरिक आजार ह्याच्यामध्ये एक फार महत्वाचा आजार मला असं वाटतं म्हणजे डोकेदुखी. अगदी म्हणजे डोकेदुखी नाही झाली असा व्यक्ती सापडणं सुद्धा कठीण. इतका आपल्या घराघरामध्ये डोकेदुखी कोणाला तरी कधी ना कधी ती झालेलीच असते. ह्याची नेमकी कारण काय आणि डोकेदुखीमध्ये सुद्धा काही प्रकार असू शकतात का? आता डोकेदुखी शारीरिक कारणामुळे पण होऊ शकते, जसं ब्लड प्रेशर वाढण्यामुळे होऊ शकते किंवा सायनस ट्रबल असेल तरी होऊ शकते किंवा स्पॉन्डिलायटिसमुळे होऊ शकते. पण ही शारीरिक कारणं बाजूला ठेवूया. मानसिक कारणं बघायची तर चिंता, मानसिक ताण, नैराश्य,
कमी झोप म्हणजे निद्रानाश ह्याच्यामुळे आपल्याला डोकेदुखी येऊ शकते. आणि त्यामुळे कसं आहे की खूप अर्थात टेन्शन हेडेक त्याला आपण म्हणतो आणि खूप त्रासदायक अशी गोष्ट आहे. समजा दिवसभर तुमचं डोकं दुखत असेल तर कामात तुमचं लक्ष लागणार नाही, तुम्ही काहीच करू शकणार नाही, नीट विचार करू शकणार नाही. तर ह्याच्यामध्ये देखील नस्य आणि शिरोधारा हे 2 ट्रीटमेंट्स उपयोगी पडू शकतात. रेकी उपयोगी पडू शकते, संगीतोपचार उपयोगी पडू शकतात. जौनपुरी नावाचा एक राग आहे तो डोकेदुखीमध्ये खूप चांगला उपयोगी पडू शकतो. अच्छा, मला जाणून घ्यायला आवडेल, पण आपल्याला प्रश्न आलेला आहे. सर, राजेंद्र प्रश्न विचारतायत साताऱ्यावरून. नमस्कार राजेंद्रजी, बोला. तर मी सातारा वाडकर बोलतोय. तर माझं डोक्याचं गच्च असतं, संध्याकाळची मला झोप लागत नाही आणि बेदरल्यासारखं भीती वाटल्यासारखं होतं सर. भीती वाटल्यासारखं? हा, भीती वाटते सर. छातीत धडधड होते का? छातीत केव्हा तरी धडधड होतं. बर बर, ठीक. डोकं गच्च, झोप लागत नाही लवकर. हरकत नाही. तर आपल्याला थोडासा मनोशारीरिक रोग आहेच. आपल्याला त्यांनी ते सांगितलं की छातीत त्यांना धडधड होते किंवा भीती वाटते. तर आपण त्याच्याबद्दल बोललो की अवास्तव भीती वाटणे कुठच्याही गोष्टीची, त्याला फोबिया सुद्धा आपण म्हटलं होतं मागच्या वेळी. तर त्याच्यामुळे शारीरिक लक्षणं दिसतात आणि आपल्याला कळत नाही नेमकं की कशामुळे झालेलं आहे. तर कारणं मानसिकच असतात. आपल्याला शोधून काढायला लागेल की मानसिक कुठच्या कारणामुळे त्यांना त्रास होतोय, काय ताणतणाव त्यांच्या आयुष्यात आहे, त्याचं समुपदेशन आपण करू शकतो. त्याचबरोबर मानसिक शांती मिळण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधी पण आहेत, जसं ब्राह्मी आहे, जटामांसी आहे, सर्पगंध आहे. ह्या औषधांचा आपण वापर करू शकतो की ज्याच्यामुळे त्यांना शांतता मनाला लाभू शकतं. आणि हे कॉम्बिनेशन जर केलं तर मला काही फारसं वेळ लागेल त्यांना बरं व्हायला असं वाटत नाही. सर, आणि तुम्ही जे म्हणाल की समुपदेशन, कोणत्याही डॉक्टरने रुग्णाची केस नीट ऐकून घेणं हे सुद्धा एक प्रकारचं समुपदेशनच असतं, कारण त्याला तो वेळ देणं, हा जो कॉन्फिडन्स असतो त्या रुग्णाचा की डॉक्टरांनी माझं ऐकलं बोलणं, माझं बोलणं समजून घेतलं, हे सुद्धा एक समुपदेशनाचाच प्रकार आहे का? हो ना. हल्ली कसं झालंय की अनफॉर्च्युनेटली ॲलोपॅथिक डॉक्टर्स वेळच नसतो. म्हणजे अक्षरशः ते नजर वर करून पेशंटकडे बघतात की नाही हा पण प्रश्न निर्माण झाला का फक्त रिपोर्ट्सच बघतात. माझ्या पुढे पेशंट आले की अशी रिपोर्टची थप्पी अशी समोर ठेवतात. मी बोलतो ते रिपोर्ट बाजूला ठेवा आणि पहिले माझ्याशी बोला. आणि पहिला पेशंटला बघतो, त्याच्या नजरेत नजर घालून आपण जेव्हा बघतो त्याच्या हृदयाशी आपण संवाद साधतो. तो सर्वात मोठा इम्पॉर्टंट क्षण असतो की जेणेकरून त्याचा विश्वास दृढ होतो की बाबा मी योग्य माणसाकडे आलोय, की बाबा मला इथे कुठेतरी रिलीफ मिळण्याची शक्यता आहे. तर हे फार महत्त्वाचं. आणि त्या डॉक्टरला माझं कारण कळलेलं आहे की म्हणजे माझा व्याधी जो आहे तो नीट समजलेला आहे, हा सुद्धा एक अतिशय दिलासाजनक बाब आहे असं मला वाटतं. रोहित प्रश्न विचारतायत मुंबईवरून. नमस्कार. नमस्कार. माझं नाव रोहित भट आहे, मी मुंबईवरून बोलतोय. बर. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की मी स्टुडंट आहे मुंबईमध्ये. तर मी माझे विचार मांडू शकतो, पण माझे विचार मी ज्यावेळी लिहायला घेतो त्यावेळी लिहू नाही शकत. म्हणजे माझे विचार स्पष्टपणे लिहू नाही शकत, त्यामुळे माझ्या मार्क्समध्ये प्रॉब्लेम येतो. तर मला हे विचारायचं होतं की हा मानसिक आजार आहे की कुठला तरी फोबिया आहे? ठीक आहे, ठेवून द्या. अर्थात अग्राफिया हा एक रोग आहे की ज्याला लिहिताच येत नाही. म्हणजे पण मला असं वाटत नाही की तुझ्या बाबतीत तसं काही होत असावं. एखादा ब्लॉक पडतो ना, म्हणून रामदास स्वामी म्हणतात दिसा माझी काहीतरी ते लिहावे. आपण मगाशी लिहिण्याबद्दल बोलत होतो ना की आणि हे तुला सांगितलं की लिहून लिहून डॉक्टरांची अक्षरं खराब होतात आणि वाचायला केमिस्टकडे पाठवावं लागतं. स्वतःला तरी वाचता येतं की नाही हा प्रश्न आहे. हो, डॉक्टरांची अक्षरं सारखं लिहूनच खराब होतात अति प्रमाणात. तरी पण असं मी सांगतो की नेहमी थोडंसं तरी, लहानपणापासून माझ्या आईचे संस्कार होते की शुद्ध लेखन, रोज काहीतरी एक पॅराग्राफ तरी लिहावा. जसं किंवा एक टाइम्स ऑफ इंडिया किंवा आपल्या वृत्तपत्राचं पहिलं पान वाचून काढावं मोठमोठ्याने, म्हणजे कशी वाणी स्पष्ट होते, आपल्याला मोठ्याने बोलायची सवय होते. तसं लिहायची पण एक सवय असते.
तुला लिहायची सवय करावी लागेल आणि तो मेंटल ब्लॉक काढून टाकावा लागेल ना. तुझा मेंटल ब्लॉक जात नसेल तर तुला संमोहन चिकित्सा करावी. अच्छा. हा, मग संमोहन चिकित्सेमध्ये जाऊन किंवा स्वयं सूचना शिकून घ्याव्या लागतात की माझा तो मेंटल ब्लॉक गेला पाहिजे. ह्याच्यासाठी सूचना जर देत राहिलं तर निश्चितपणे तू बरा होशील. बरोबर सर. आणि डोकेदुखीचं आपण मगाशी विश्लेषण केलं तसंच मायग्रेन हा सुद्धा एक प्रकार असतो जे ताणतणावामुळे होत असतो. हा प्रकार नेमका मायग्रेन म्हणजे काय आणि त्याच्यावर आपण उपचार कसे करायचे? म्हणजे की एक तीव्र अशी एका साईडला किंवा एकाच बाजूला डोकं जेव्हा दुखतं आणि त्याच्यानंतर खूप जोरात दुखतं आणि काही तास दुखल्यानंतर उलट्या होतात आणि कधी कधी उलटी झाल्यानंतर बरं वाटतं. तर ही साधारण लक्षण ज्याच्यात दिसतात त्याला आपण मायग्रेन किंवा अर्धशिशी असं म्हणतात. त्याला आता भरपूर कारणं असतात. तर त्यापैकी आपण जे बघणार आहोत ते मनोशारीरिक कारण, म्हणजे तणाव, नैराश्य, चिंता, कमी झोप. एखाद्याने रात्रभर झोपला नाही तर सकाळी खूप मायग्रेन होतो. तर खूप ताण आला, परीक्षेचा ताण असेल किंवा इतर काही ताण असेल तरी पण मायग्रेन होतं. तर मायग्रेनसाठी शिरोधारा आणि नस्य आणि ॲक्युपंक्चर ह्याचं कॉम्बिनेशन उपयोगी पडतं. आणि खूपच मानसिक ताण असेल तर आपण रेकीचा वापर करू शकतो, संगीतोपचारांचा वापर करू शकतो. तर ह्याचं कॉम्बिनेशन केल्यानंतरच तो मायग्रेन पूर्णपणे जाऊ शकतो. कारण त्याचं कसं आहे की त्याच्यामुळे दैनंदिन काम करण्यात अडथळे येतात, जुलाब होतात, डोळ्यासमोर काळे ठिपके दिसतात, हातापायात सुया टोचल्यासारखं वाटतं. असे बरेच गोष्टी, शारीरिक लक्षणं अशी निर्माण होतात. पण त्याचं कारण मात्र मानसिक आहे. म्हणजे मी त्याला मनोशारीरिक रोगच म्हणतो. अच्छा. तर कारण एनिवे मायग्रेनला तशी काय ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट नाही ठोस की तो बरा होईल, हे पेन किलर्स देण्याव्यतिरिक्त. हा, म्हणजे त्याच्यामुळे असं आहे की कारण पण माहित नाही आणि त्याचं ट्रीटमेंट पण नाही. त्याच्यामुळे मनोशारीरिक रोग म्हणून आपण त्याचं क्लासिफिकेशन करून आपण जर संयुक्त उपचार पद्धती दिली तर मायग्रेन पूर्णपणे बरा होऊ शकतो. बरोबर. आणि संयुक्त उपचार पद्धतीमधील महत्वाचं म्हणजे आपण शिरोधारा किंवा जे वमन विरेचन आहे हे जर आपण दिलं तर ते जास्त प्रभावीपणे औषधांच्या बरोबरीने अतिशय उपयुक्त सुद्धा ठरू शकतं. तर आपण प्रश्न घेतोय. नवी मुंबईवरून प्रश्न विचारतायत सुनील. नमस्कार. मी सुनील केसर बोलतो, नेरूळ नवी मुंबईवरून. माझे मिसेसला मानसिक असा भाग हे आहे की तिची पाळी 10 वर्ष झाली बंद झालेली आहे आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट न घेतल्यामुळे तिला भरपूर काही प्रॉब्लेम्स येत आहेत. जसं ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी झालेली आहे, पॅन्क्रियाज आहे आणि आता फिशरचा पण त्रास आहे. आयुर्वेदिक, होमिओपॅथी मी सगळे ट्रीटमेंट करतोय पण तिला काही फरक नाही पडत. त्याच्या मनात हेच आहे की मी पाळीचा जो त्रास होता त्याच्यावरती डॉक्टरांकडून काही ट्रीटमेंट घेतलेली नाहीये आणि तिला हार्मोनल इम्बॅलन्स लग्नाच्या नंतरच सुरुवात झाली. कारण तिचे दोन्ही प्रेग्नन्सी आणि 3 प्रेग्नन्सी पण झाले. ते प्रोलॅक्टिनचं हे याच्यामुळे जास्त होत असल्यामुळे तिला राहायचं नाही, गर्भ राहायचं नाही आणि त्याच्यामुळे तिचे 3 प्रेग्नन्सी झाल्या आणि त्याच्यानंतर तिची पाळी बंद झाली. आणि आता त्यांचं वय किती आहे? आता 36 वर्ष आहे. अच्छा. आणि नॅचरली पाळी बंद झाली आहे का हिस्टेक्टॉमी वगैरे झालेली? नाही, नॅचरली. ठीक आहे सर. तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे? सुनील केसकर, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे आणि ह्याच्यावर सर जरूर मार्गदर्शन करतील. याचबरोबर अकाली जी रजोनिवृत्ती होते किंवा रजोनिवृत्तीकालीन इतरही काही अडचणी असतात ज्या मुख्यतः मनोशारीरिक लक्षणांकडेच वळत असतात याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया. मात्र कार्यक्रमात आत्ता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती आणि विश्रांतीनंतर डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट सुद्धा बघणार आहोत. आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. आत्ता ही आपण जी समोर वनस्पती बघतोय तिला संस्कृतमध्ये जपा असं म्हणतात आणि मराठीमध्ये तिला जास्वंद असं म्हणतात. ही वनस्पती शीतवीर्याची म्हणजे थंड आहे, गोड आहे आणि पोटात गेल्यानंतर सुद्धा ती गोडच राहते. या वनस्पतीची विशेषता अशी की हिच्या पानांचा जर काढा करून आपण घेतला तर रक्तदाब खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतो. पानांचा रस काढून त्याचं तेल जर सिद्ध केलं, तयार केलं आणि ते जर केसांच्या मुळाला लावलं तर केसांची वाढ खूप छान होते. केसांचा रंग जो आहे तो काळा व्हायला लागतो. अकाली केस पांढरे झालेले असतील तर ते सुद्धा व्यवस्थितरित्या ह्याने काळे होतात. कोंडा जात असतानाच स्प्लिट हेअर्स किंवा केस जे दुभंगलेले आहेत ते ह्या वनस्पतीने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात.
याबरोबरच याची जी फुलं आहेत त्याच्यामध्ये लाल फूल, पांढऱ्या फूल किंवा पिवळ्या फुलाची अशी सुद्धा जास्वंद आपल्याला बघायला मिळते. तर त्याच्या कळ्या घ्यायच्या आणि तुपामध्ये परतून जर त्या घेतल्या गेल्या तर स्त्रियांच्या अंगावरती अत्यंतिक रजस्राव जो होतो किंवा पाळीच्या वेळेला जे पोटामध्ये दुखतं त्याने निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कमी येतं. शरीरामध्ये खूप उष्णता असताना याची फुलं जी आहेत ती खडी साखरेबरोबर खावी. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला जर हा प्रयोग 21 दिवस केला तर शरीरातली कडकी किंवा उष्णता कमी होते. लहान मुलांचं नाक फुटणं किंवा नाकातून रक्त येणं किंवा गुळणा फुटणं ज्याला म्हणतात, या वनस्पतीने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतं. या वनस्पतीचं मूळ हे बल्य आणि वृक्ष म्हणून सांगितलेलं आहे. पुरुषांच्या शुक्र ऋतूंशी संबंधित जे आजार आहेत ते जर ह्या वनस्पतीच्या मुळाचं चूर्ण पोटात तूप आणि साखरेबरोबर घेतलं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांच्या वीर्याचे दोष जातात आणि ज्यांना आझोस्पर्मिया किंवा ऑलिगोस्पर्मियाचा त्रास आहे अशा लोकांना याचा फायदा होतो. याच्याबरोबरीनं या फुलांचं चूर्ण हे पोटामध्ये जर घेतलं तर स्त्रियांच्या शरीरामध्ये बीजोत्पत्ती होण्यामध्ये जो काही अडथळा निर्माण झालेला असतो किंवा ओव्ह्युलेशन होत नाही ते सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने याने व्हायला सुरुवात होते. याच्याबरोबरीने पानांचं चूर्ण जे आहे ते नस्याच्या स्वरूपात म्हणजे नाकामध्ये ओढण्यासाठी जर वापरलं गेलं तर अर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास खूप छान पद्धतीने कमी करतात. जास्वंद या वनस्पतीची 3 ते 7 पानं वयानुसार आणि साखरेचं प्रमाण रक्तात किती आहे हे पाहून जर रोज सकाळी मोकळ्या पोटी सेवन केली गेली तर आपल्या शरीरामध्ये रक्तात वाढलेली जी साखर आहे ती अप्रतिम पद्धतीने कमी करता येते. या साखरेचा परिणाम जेव्हा डोळ्यावरती होतो त्यावेळेला अंधत्व येण्याची शक्यता असते, ती सुद्धा ह्याने कमी होते. याच्याबरोबरीनं त्याच्या मुळावरची साल ही जर उगाळून पोटामध्ये घेतली शृंगभस्माच्या बरोबर 250 मिलीग्रॅम तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये येणारा अडथळा हा सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने दूर करता येतो. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. हेमंत ऋतूमध्ये आरोग्य सुधारण्यासाठी जसा व्यायाम आपण निश्चित करू शकतो तसंच च्यवनप्राश हा सुद्धा एक अतिशय उत्तम रसायन आहे जे आपल्याला सहज मिळतं. सकाळी 2 चमचे जेवणापूर्वी म्हणजे नाश्त्यापूर्वी जर दररोज च्यवनप्राश या सीझनमध्ये खाल्ला तर आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. सर, आपण जेव्हा मनोशारीरिक आजारांविषयी बोलतोय आपण सुनील यांच्या प्रश्नाचं उत्तर घेणारच आहोत. पण सर, अनेक वेळेला आहे ना ताणामध्ये म्हणजे ताण होण्यामुळे मधुमेह म्हणजे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर दमा ह्यासारखे आणि हृदयरोग ह्यासारखे सुद्धा विकार होत असतात. तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि त्या विषयावरचे प्रश्न सुद्धा तुमचे अपेक्षित आहेत. सर, आता सुनील यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्याल? पुन्हा एकदा रिपीट. सर, त्यांच्या ज्या मिसेस आहेत म्हणजे वाईफ आहेत त्यांचं वय 36 आहे आणि त्यांना 3 वेळा गर्भधारणा राहिलेली, मात्र त्यांचा 10 वर्षांपूर्वी नैसर्गिक मेनोपॉज झाला आणि त्याच्यानंतर त्यांना त्रास होतोय आणि मला वाटतं मानसिक त्रास जास्त होतोय त्यांना. नाही, त्यांना हार्मोनल इम्बॅलन्स होता आणि प्रोलॅक्टिनचा इम्बॅलन्स होता असं त्यांनी मला सांगितलं की हार्मोनल सिस्टम जी आहे ही जसं मी मगाशी दाखवलं की हायपोथॅलॅमस हा जो भाग आहे मेंदूचा की ज्याच्यातून हार्मोनल सिस्टम कंट्रोल केली जाते तिथूनच इमोशन्स किंवा भावनांचं नियंत्रण होतं. म्हणजे भावना आणि हार्मोन्स यांचा अगदी जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे तर रजोनिवृत्तीच्या काळात जेव्हा इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन लेवल कमी होते तेव्हा त्यांना त्रास व्हायला लागतो. आणि आता ह्यांचं काय झालं की म्हणजे प्रीमॅच्युअर मेनोपॉज ज्याला म्हणतो ते तसं झालं. म्हणजे रजोनिवृत्ती झाली पण खूप लवकर झाली, त्यामुळे रजोनिवृत्तीचा त्रास तर त्यावेळी झालाच असेल आणि त्यामुळे विविध प्रकारचे शारीरिक रोग तर होतात. हायपर ऍसिडिटी वगैरे पण आहे त्यांना. आता त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत की हायपर ऍसिडिटी हा रोग हरी, वरी आणि करी 3 गोष्टीमुळे होतो. त्या हरी आणि वरी हे मानसिक कारण आहे. तर त्याला हरिनामच घ्यायला पाहिजे. हो, अरे वा, सुंदर बोललीस की ज्यांना खूप घाई असते आणि वरी म्हणजे खूप काळजी आणि चिंता करतात त्यांना ऍसिडिटी किंवा गॅस्ट्रायटिस होण्याची शक्यता असते. तर आपल्याला त्यांचा पाहावं लागेल इतिहास काय आहे आणि हॉर्मोनल प्रॉब्लेम्समुळे त्यांना हे सगळे जर रोग झाले असतील तर त्यांना पहिली गोष्ट म्हणजे शिरोधारा हे फार उपयोगी पडू शकते. मी त्यांना रेकीच्या कॅम्पचं सजेशन देऊ शकतो. ती रेकी जर शिकून घेतली आणि स्वतःवर जर वापरली तर खूप चांगला परिणाम. कारण रेकी अशी जीवनदायिनी शक्ती आहे की जिचा वापर आपण आपल्या आयुष्यात कुठच्याही व्याधीमध्ये करू शकतो आणि खास करून मानसिक आणि मनोशारीरिक व्याधींमध्ये पटकन तिचा इफेक्ट दिसून येतो. की प्राणशक्तीचा वापर, अखिल विश्वातील प्राणशक्तीचा वापर, रेकी म्हणजे वैश्विक प्राणशक्ती, तिचा वापर आपण स्वतःच्या मनाच्या हिलिंगसाठी
किंवा दुःख कमी करण्यासाठी जर आपण केला तर पटकन फायदा होतो असं दिसून आलेलं आहे. सगळ्यात पुढचा प्रश्न आलेला आहे. देवीदास प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार देवीदासजी. हा नमस्कार मॅडम, मी देवीदास पाटील बोलतोय. हा बोला. मॅडम मी नाशिकहून बोलतोय, देवीदास पाटील. माझं वय 27 वर्ष आहे. तर मला व्यापाराचा हॅलो, आपण टीव्हीचा आवाज बंद ठेवून बोला. कुठली वस्तू कुठे ठेवली आहे ते लक्षात राहत नाही आणि अभ्यास करताना पण कधी कधी लक्षात राहत नाही. बरं, ठीक आहे, ठीक आहे. थोडक्यात स्मृतीचा स्मृतिभ्रंश किंवा स्मृती कमी झाल्याचा त्यांना एक त्रास होतो. तर अतिशय सोपं आहे. आपण पंचेंद्रियवर्धन नस्य, काही ॲक्युपंक्चर किंवा शंखपुष्पी ब्राह्मीसारख्या वनस्पती, अश्वगंधासारख्या वनस्पती ह्यांचं कॉम्बिनेशन करून त्यांना दिलं तर काही महिन्यातच त्यांची स्मृती वाढेल. अनुलोम विलोम प्राणायाम, योगामध्ये त्यांनी थोडंसं ध्यान लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्राटक केलं. त्राटक, बिंदू त्राटक, ज्योती त्राटक, उगवत्या सूर्यावर त्राटक. तर हे त्राटक जर केलं तर त्यांची स्मृती नक्की वाढेल. सर, आणि तणावामुळे होणारा म्हणजे मानसिक कारणांमुळे होणारा दमा ह्याविषयी काय सांगाल? हा, आता सतत कधी आपल्याला वाटतं की दमा फक्त ॲलर्जीमुळे होतो, पण तसं नाहीये. मानसिक ताणतणावामुळे सुद्धा सतत जर मानसिक ताणतणाव असेल, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला भीती वाटते तर पटकन आपला श्वास वाढतो. म्हणजे जर भीतीमुळे जर श्वास वाढू शकतो तर सततच्या भीतीमुळे कायम म्हणजे श्वास वाढण्याचा किंवा दम्याचा झटका सुद्धा येऊ शकतो. तर त्यात छातीत धडधडणे, मांसपेशी कडक होणे, खोल आणि मोठे श्वास घ्यावे लागणे, छाती भरल्याप्रमाणे होऊन खोकला येणे, असे वेगवेगळे लक्षणं दिसू शकतात. ते ह्याला उपचार आहेत. श्वसनाचे व्यायाम आहेत, प्राणायाम आहे, बाकी व्यसन वर्ज्य करणे, समुपदेशन आहे, ॲक्युपंक्चर आहे आणि तणाव कमी करणाऱ्या औषधी, शिरोधारा, नस्य अशा जर कॉम्बिनेशन ट्रीटमेंट जर आपण केली तर निश्चितच याच्यापासून आराम पडू शकतो. आणि सर, जेव्हा आपण म्हणतो की दमा आहे, तसंच तुम्ही ताण हे जेव्हा म्हणतो तेव्हा आजकाल आपण बघतो की मधुमेहाचे रुग्ण आपल्याला वाढताना दिसत आहेत. जीवनशैली बदललेली आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयरोग हे वाढल्याचं दिसतंय. तर ह्याचा काय संबंध आहे? आता आपण मगाशी पाहिलं की जेव्हा स्ट्रेस किंवा ताणतणाव निर्माण होतो, मनामध्ये त्रास होतो, तेव्हा पहिली ब्लड शुगर वाढते, कॉर्टिसॉल लेवल वाढते. मग ब्लड शुगर लेवल वाढली, ती सातत्याने जर आपण ताणात राहिलो तर ब्लड शुगर लेवल सातत्याने वाढतच राहणार आणि सातत्याने वाढत राहणार तर इन्सुलिनवर प्रेशर येणार. मग इन्सुलिनवर प्रेशर आलं की आपोआप इन्सुलिनचा स्टॉक संपणार, इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होणार पुढे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मधुमेह होणार. तर हल्लीचा मधुमेह वाढत चालण्याचं कारण जीवनशैली मध्ये बदल आहेच. म्हणजे आपण आहारामध्ये बदल केला तो हा एक भाग झाला, पण महत्वाचा भाग ताणतणाव आणि मानसिक ताण आहे. तर त्याच्यामुळे कसं संप्रेरकांचे पण बदल आतमध्ये, जसं इन्सुलिनचं बोललो, ग्लुकेगॉन, त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे कधी कधी हृदयरोग, रक्तवाहिन्यांचे विकार आणि उच्च रक्तदाब अशाही गोष्टी होऊ शकतात. दुसरं तू विचारलं त्याप्रमाणे आता कोणीही सांगू शकेल की आपल्याला कधीही त्रास झाला कुठलाही की लगेच धडधड वाढते. तर मला गाणं आठवलं, दिल तडप तडप के कह रहा है. म्हणजे ते म्हणलं दिल तडप तडप म्हणजे काही ताण आला की लगेच दिल तडप राहा. आपण लगेच मनाकडे किंवा हात आपला हृदयाकडे, हृदयात हात घाल. बरोबर आहे. काही बोललो की लगेच आपल्या हृदयाकडे हात जातो. अगदी बरोबर आहे. म्हणजे ताणतणावाचा डायरेक्ट पहिला इफेक्ट कशावर होत असेल तर आता जेव्हा नोटाबंदी झाली तेव्हा हसण्याची गोष्ट नाहीये, तर बऱ्याच वेळा असं दिसून झालं की कार्डिओलॉजिस्टकडे किंवा सायकेट्रिस्टकडे रांग नक्की वाढली असेल. एवढा ताण आला असेल लोकांना की समजा कोणी पैसे साठवून ठेवले असतील नोटा की ज्याचा एकदम कागद
झाली त्याचा काय उपयोग नाही आता. बरोबर. आपण ते दाखवू पण शकत नाही. हा पण एक मानसिक आघातच आहे. आघातच तो लगेच त्यांना हार्टवर परिणाम करून जातो. कधी कधी हर्षवायू होऊन सुद्धा हार्ट अटॅक येतो. हो बरोबर आहे सर. म्हणजे मनाचा आणि मानसिक ताणाचं डायरेक्ट कनेक्शन हृदयाशी. मग हृदयरोग होणारच ना ताण आला की. बरोबर. म्हणून ज्यांना हृदयरोग असतो ना त्यांना तर मी सतत त्यांना सांगतो, बाबा रे तुमचं हृदयरोग असेल त्यांनी काय तुम्ही जाणार नाही, पण तुम्ही ताण जर घेतलात ना तर हृदयरोग तिथेच राहील पण तुम्ही जाल. बरोबर आहे. म्हणजे सतत हसत राहणं आणि हा ताण कमी करण्याचा सजग प्रयत्न करणं. 30% ब्लॉकेज वाला माणूस मरतो ताणाने आणि 90% ब्लॉकेज वाला माणूस आरामात जगतोय, असं मी बघितलंय. बरोबर. आणि हा फरक आहे प्रत्येकाच्या ताण घेण्याच्या ऍटिट्यूडचा. बरोबर. तर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. संध्या प्रश्न विचारत आहेत नागपूरवरून. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, मी मिसेस जोग नागपूरहून बोलते. नमस्कार. हा नमस्कार, मी मिसेस जोग नागपूरहून बोलते. हा कळलं, बोला. मला विचारायचंय की माझे मिस्टर 25 वर्षापासून त्यांना पॅरालिटिक आहे उजव्या साईडचा हात आणि पाय, आणि आता सुरुवातीला मी व्यायाम वगैरे 2 वर्ष व्यवस्थित केले आणि ते जिना चढणं उतरणं वगैरे व्यवस्थित करत होते आतापर्यंत. आता 15 दिवसापासून त्यांचा पाय पूर्ण उजवा पाय अतिशय दुखतो, तो थोडासा जास्त पूर्वीपेक्षा बधीर झाल्यासारखा वाटतो आणि जिना उतरून मी खाली गेलं की त्यांना वाटतं की मी पडतो की काय, असा आत्मविश्वास त्यांनी थोडासा गमावलेला आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे तुम्हाला मला विचारायचं आहे. निश्चितच संध्याजींचा प्रश्न कळलेला आहे आणि सर ह्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर सुद्धा देणार आहेत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आणि नागपूर येथील दर्शकाच्या प्रश्नाचं उत्तर घेण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम. विषय लठ्ठपणा, मधुमेहापासून मुक्ती, वेट लॉस सर्जरी. सहभाग डॉक्टर मनीष मोटवानी. थेट प्रसारण शुक्रवार दिनांक. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम. विषय कंबरदुखी, सायटिका आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. थेट प्रसारण शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजता. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम. विषय डोळ्यांचे आजार आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर आबासाहेब गडाडे. थेट प्रसारण रविवार दिनांक 27 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजता. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये तुम्ही ईमेलद्वारे प्रश्न विचारून सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता. आमचं संकेतस्थळ आहे hello.dkmumbai@gmail.com. मात्र प्रश्न हे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर आले तरच आम्ही त्यांचा समावेश आमच्या कार्यक्रमात नक्की करू, नाहीतर कार्यक्रमानंतर जर प्रश्न आले तर त्याची आम्ही पोचपावती तुम्हाला नक्की देऊ आणि योग्य मार्गदर्शन सुद्धा करू. सर आपल्याला संध्यांचा प्रश्न होता नागपूरवरून, काय सांगाल त्यांना? मला ते मुन्नाभाई MBBS आठवला. त्या मुन्नाभाई MBBS मधला त्याला कसं आहे की त्याचा माणुसकी आणि सततच्या पॉझिटिव्ह सूचना ह्याच्यामुळे तो पॅरालिसिस झालेला, पूर्णपणे पॅरालिसिस झालेला तो रुग्ण त्याला रोज चांगलं त्याच्याशी संवाद साधून तो बरा करतो. बरोबर. माझ्याकडे आलेला प्रत्येक पॅरालिसिसच्या रुग्णाला आल्याच मी सांगतो, त्याला सूचना देतो मनामध्ये की बाबा तुला चालायचंय, तुला परत पहिल्यासारखं काम करायचंय. हे त्याच्या मनाला उभारी येऊन जाते आणि आपोआपच मन त्या सगळ्या शरीराच्या नर्व्सना सांगतं की बाबा आपल्याला पुन्हा एकदा काम करायचं आहे. तर हे फार महत्वाचं आहे. तर ह्याच्याच बरोबर ह्यांचं पण जर असं त्यांचं मन कमकुवत होत असेल त्यांना समुपदेशनाची गरज आहे. त्याचबरोबर अर्थातच आपण ट्रीटमेंट देऊ शकतो, ॲक्युपंक्चरची वगैरे वगैरे, बस्तीची ट्रीटमेंट आहे, पिंडस्वेदाची ट्रीटमेंट, हे एक कॉम्बिनेशन करून त्यांच्या मनाला जर आपण ट्रीटमेंट दिली त्यांना पुन्हा उभारी येईल असं, तर ते पुन्हा निश्चित चालू शकतील, त्यांचा आत्मविश्वास परत येईल. सर आणि त्यांनी जे म्हटलेलं की त्यांच्या पायाला बधीरपणा आलाय किंवा तोल गेल्यासारखं वाटतं, ह्याचं नेमकं कारण काय असू शकेल? आपल्याला पाहावं लागेल थोडा सिटी स्कॅन करून की स्वतः सध्याची काय परिस्थिती आहे, त्यांच्या ब्रेनमध्ये आणखीन काही झालंय की नाही झालं किंवा इतर काही कारण किंवा कदाचित कॉन्फिडन्स नसल्यामुळे सुद्धा तोल जाऊ शकतो. आत्मविश्वास नाही, व्हर्टिगो वाल्या माणसांना कुठे पडणार असतात पण त्यांचा आत्मविश्वासच नसतो की मी चालू शकेन. चालता चालता त्यांना असं वाटतं की मध्येच मी पडणार. बरोबर. सर तुम्ही म्हणाल की ताणतणावामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होत असतो आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होण्याचा मुख्य परिणाम हा इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाबामध्ये परिणिती होत असते. ही कशी आपण ट्रीट करू शकतो? आता आपल्याला कधी कधी वाटतं की बाबा एखाद्याला ब्लड प्रेशर झालंय पण त्याचं कारण काय कळत नाही.
तर आपण त्याला इसेन्शियल हायपरटेन्शन अच्छा. म्हणतो. पण ते आता कळलेलं आहे की ते मनोशारीरिक आहे. ओके. इट्स अ सायकोसोमॅटिक डिसीज. मानसिक ताण अतिशय जास्त प्रमाणात वाढलं की आपोआपच आपल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. जसं मगाशी मी पहिल्या स्लाइडमध्ये दाखवलेलं की ताण वाढल्यावर रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि ब्लड प्रेशर वाढतं. आणि हे ब्लड प्रेशर जर वाढत असेल तर नुसत्या औषधांनी त्याचा फायदा होत नाही. मग त्याच्यामध्ये आपल्याला संयुक्त उपचार पद्धतीमधले योग, ध्यानधारणा, त्राटक, त्याच्यानंतर स्वयंसूचना, काही संगीतोपचार, मंत्रोपचार फॉर एक्झाम्पल, त्याचा वापर आपण करू शकतो. तर ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन जर केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेकीचा जर वापर केला तर हे इसेन्शियल हायपरटेन्शन बरं होऊ शकतं. दिनांक 6 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे प्रश्नमंजुषेचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं घोषित करण्याची आता वेळ आलेली आहे. भाग्यवान 3 विजेते असे आहेत. नावं खालीलप्रमाणे: प्रथम बक्षीस उदयकुमार देशमुख सोलापूर, द्वितीय बक्षीस सूरज कदम मुंबई, तृतीय बक्षीस वंदना गुळवे नाशिक. ज्या लोकांनी उत्सुक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न आहे: मनोशारीरिक रोगांमध्ये उपयोगी होणारी उपचार पद्धती कोणती? पर्याय 1 संयुक्त उपचार, पर्याय 2 फिजिओथेरपी, पर्याय 3 न्यूरोपॅथी. SMS साठी क्रमांक 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 22 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सतर्फे विशेष भेट देण्यात येईल. अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक रुपये 2500, द्वितीय पारितोषिक रुपये 1500, तृतीय पारितोषिक रुपये 1000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण दिनांक 8 डिसेंबर 2016 गुरुवारी सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचे असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल hello.drdkmumbai@gmail.com, www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर तुम्ही हाच कार्यक्रम पुन्हा बघू शकता. आपण मगाशी इसेन्शियल हायपरटेन्शन याविषयी माहिती घेतली. तसंच अनेक त्वचा विकार असतात जे मानसिक ज्याची कारणं मानसिक असतात. ह्याच्यामध्ये मुख्यतः एक्झिमा आणि सोरायसिस विशेष करून असतात. ह्याविषयी थोडक्यात काय सांगू शकता सर? म्हणजे आता आपल्याला वाटेल की एक्झिमा आहे किंवा सोरायसिस आहे ह्याचं निश्चित कारण आपल्याला माहित नाही. तर काय असेल की पण हे रोग सुद्धा मनोशारीरिक आहेत. असं आढळून आलं की मानसिक ताण वाढला की हे रोग वाढतात. आणि मग हे त्याच्यामुळे ते पूर्ण जर बरा करायचे असतील ते रोग तर आपल्याला त्याचा मानसिक कारण शोधून आणि मानसिक शांती, मानसिक बॅलन्स एस्टॅब्लिश करणं फार महत्वाचं आहे. ते जेव्हा आपण करू तेव्हा नुसतंच वरवर ती ट्रीटमेंट शारीरिक शुद्धी आहे पण त्याच्याबरोबर जर मानसिक शांती मिळाली तर हे रोग पूर्णपणे बरे होतात. सर, आणि एक फार महत्वाचा आणि अनेक वेळेला दुर्लक्षित आणि अनुपचारित रोग म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम. याविषयी काय सांगाल थोडक्यात? तर थोडक्यात असं असतं की त्यात जुलाब होतात, माणसाला सतत मलप्रवृत्ती होते, सारखी असं वाटतं, पोट दुखत असतं किंवा बाहेर जाताना आपल्याला सारखी अँझायटी असते की रस्त्यातच मला कुठेतरी लागेल किंवा जेवल्यानंतर पटकन होण्याची प्रवृत्ती. त्याला आयुर्वेदात आपण ग्रहणी पण म्हणतो. हा पण एक मनोशारीरिक रोग आहे. तर ह्या मनोशारीरिक रोगावर सुद्धा ॲक्युपंक्चर, शिरोधारा, रेकी ह्याचंच कॉम्बिनेशन उपयोगी पडतं आणि त्यातच तो बरा होऊ शकतो. नाहीतर IBS बरं होणं तेवढं सोपा रोग नाहीये तो बरा. बरोबर. अनेक आपण मनोशारीरिक आजार बघितले, हृदयरोग, मधुमेह, हायपरटेन्शन, एक्झिमा, सोरायसिस, निद्रानाश, डोकेदुखी यासारखे अनेक मनोशारीरिक रोग बघितले. पण अजूनही अनेक मनोशारीरिक रोगांचं विश्लेषण करणं राहून गेलेलं आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. तर सर थोडक्यात मला सांगा की अति ताणतणावामुळे मानेची दुखणी सुद्धा होऊ शकतात का? हो, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस अति ताणतणावामुळे होऊ शकतो. मधुमेहामुळे हृदयरोग होऊ शकतो का? हो, मधुमेहामुळे दुप्पट तिप्पट चान्स असतो होण्याचा. मानसिक ताणतणावात सोरायटिसमुळे
सोरायटिक आर्थरायटिस होऊ शकतो का? हो, सोरायसिस झाल्यावर त्याचं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. मानसिक कारणांमुळे इम्युनिटीशी संबंधित व्याधी होऊ शकतात हो, का? रोगप्रतिकारक शक्ती बिघडते आणि म्हणून जास्त आपल्याला त्रास होऊ शकतो. मानसिक कारणामुळे रजोनिवृत्ती दरम्यान त्रास होऊ शकतो का? नक्कीच हार्मोनशी आणि त्यांचा डायरेक्ट संबंध आहे, म्हणून होऊ शकतो. निश्चितच मनोशारीरिक रोग आणि संयुक्त उपचार आजचा कार्यक्रम आपल्याला खूपच छान आपण बघतोय. मला वाटतं जाता जाता सर तुम्ही दर्शकांना काय संदेश द्याल? मी सांगेन की जरी शारीरिक लक्षणं दिसत असली आणि तुम्ही मानसिक ताणातून जात असाल तर कदाचित तुम्ही मनोशारीरिक रोगाचे शिकार झालेले असाल. म्हणजे आज जे काय आपण विविध रोग सांगितले त्याच्यामध्ये सर्वांगीण ट्रीटमेंट झाल्याशिवाय काय माणूस बरा होत नाही आणि म्हणूनच संयुक्त उपचारांची आवश्यकता आहे आणि संयुक्त उपचार केल्याशिवाय हे मनोशारीरिक पूर्णपणे बरे होणार नाहीत. म्हणजे भगवद्गीतेत सांगितलंय की जे मनाला नियंत्रित करत नाही त्यांच्यासाठी त्यांचं मनच हे एक शत्रू म्हणून काम करत असतं. म्हणून ह्या मनाला लगाम ठेवणं आणि ह्या मनालाच आपला मित्र करणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी योग्य उपचारांची, योग्य समुपदेशनाची सुद्धा गरज असते. ती गरज आम्ही तुम्हाला निश्चितच हॅलो डॉक्टर कार्यक्रमातनं पूर्ण करण्याची, पूर्तता करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. अशीच नवीन नवीन माहिती घेऊन आम्ही तुमच्या समोर येत असतो. मला वाटतं कार्यक्रमाची हीच यशस्वीता आहे की आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सुद्धा येत असतात आणि उत्तम तज्ज्ञांकडून त्याचं मार्गदर्शन आणि निरसन सुद्धा होत असतं. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि मनोशारीरिक आजारांबद्दल तुम्ही अतिशय छान माहिती दिली. मला वाटतं दर्शकांना फार उपयोग झाला असेल त्याचा. त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.